हॅलो, नमस्कार. मी जागृती तुषार देशपांडे. मी फर्स्ट टाईमच स्क्रीनसमोर येते. मी एरवी कधी आलेली नाही आहे. सो आज कारण असं आहे की दोघांनी ऑफिसचं काम करून आम्हाला दोघांना इतकं थकल्यासारखं झालेलं आहे. आता आम्हाला एक ब्रेकची गरज आहे. सो आत्ता मी अशा एका प्लेसवर जाणार आहे की जी पुण्यातच आहे. पण तिथे गर्दी, गोंगाट अशी ती प्लेस अजून जास्त लोकांना माहीतही नसावी. मे बी ऑर नॉट मे बी. तर चला मग आज अशा प्लेसला भेट देऊया. सो आम्ही आवरून निघालो आहे. आता आम्ही गाडी काढली आहे आणि ॲज युज्युअल तुषार हसत होता, कारण त्याला माझ्या मागे बसायचं म्हणल्यावर टेन्शन येतं, कारण त्याला माझी गाडी चालवण्याचे स्किल्स चांगलीच माहिती आहे. पण तो बसलेला आहे आणि आता आम्ही आमच्या प्लेसवर जाण्यासाठी निघालो आहे. चला तर मग. फायनली आपण आपल्या प्लेसवर पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता बाजूनी सगळी हिरवळ, शेतात आल्यासारखा फील येत आहे ना तुम्हाला पण. एका बाजूला उंच उंच झाडे, एका बाजूला गाया, म्हशी. मला तर इतकं छान वाटत होतं, इथून निघावंच वाटत नव्हतं. सो मी चालत चालत राहिले. तुम्ही पाहू शकता बाजूला शेतं आहेत लोकांचे, कापणीचे कामं पण चालू होते. तिथे गाड्या आतमध्ये येऊ देत नाहीत ते. सो आम्ही गाडी बाहेरच पार्क केली आणि आम्ही पायी निघालो आहोत पुढे. तुम्ही पाहू शकता एका बाजूला पूर्णपणे अशी शेताचा परिसर आहे आणि ही आहे आपली प्लेस. तिथे इतकं शांत आणि रम्य वातावरण होतं. तुम्ही पाहू शकता संथ गतीने पाणी वाहतंय. संध्याकाळचा थोडासा थंडावा आणि त्यात पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता बगळे, पक्षी पण आहे तिथे. त्यांनी मस्तपैकी पाण्याचे फिरत आहे आणि मेन म्हणजे प्रवाह पण संथ आहे. आणि थोड्या वेळाने आम्ही इथे मस्तपैकी बसलो आहे. मी लिटरली इतकं शांत वाटत होतं इथे. जास्त काही वर्दळ नाही, काही नाही. इतकं शांत की आपल्या रोजच्या ऑफिसच्या थकावटीच्या कामामधून जर तुम्हाला एक ब्रेक हवा असेल तर बेस्ट. सो दोघं आम्ही तिथे जवळपास अर्धा पाऊण तास बसलो होतो.
इतकं शांत वातावरण होतं की तिथून निघायचीच इच्छा होत नव्हती. मला तिथेच बसून राहावं वाटत होतं, पण ऑफिसचे कंटिन्यू फोन येत होते. सो आम्हाला तिथून निघायचं होतं. मला बिलकुल इच्छा होत नव्हती तिथून उठायची. तर त्यानंतर आम्ही तिथून 5 मिनिट म्हणून तुषारनी मला खूप उठवायचा प्रयत्न केला. नंतर फायनली तिथून आम्ही निघालो आणि घरी आलो. तर मला नक्की सांगा ही प्लेस तुम्हाला कशी वाटली, आणि याचं लोकेशन तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये तेही नक्की सांगा. बाय.